होईन या या गुड मॉर्निंग. मला वाटतं आले ते समजून गुड मॉर्निंग गाईज, आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज मी लो फ्रेश वगैरे झालो आणि ब्लॉग तर बघितला असेल. स्पेशली आमचे मामा आले होते, त्यांची ट्रेनिंग आहे हिंजेवाडीला. सो त्यांना ड्रॉप केलं त्यानंतर दुसरा ब्लॉग चालू केला. म्हणजे आजचा मी आजच आले होते, ते गेले पण. तर तो वेगळा ब्लॉग होता आणि हा वेगळा ब्लॉग आहे. हे गाईज नाश्ता वगैरे झाला आहे, आता रेडी वगैरे झालो आहे. आणि रोहिणी ते काय बोलत आहे की भाऊ वीसला मला गिफ्ट पाहिजे म्हणून. आणि गिफ्ट काय पाहिजे विचारा तिला. तिला हेअर ड्रायर पाहिजे, कपडे सुकवायला. हेअर ड्रायर कपडे सुकवायला असते काय? मग कशाला पाहिजे? केस सुकवायला पाहिजे. बापरे, अरे बापरे. चला बघू, देऊन देऊ, गरीबाला दान करू. नाही रे, त्यापेक्षा भारी देईन. फक्त तू औषध पी आता सध्या. हे 3-4 वर्षात तर भेटून जाईल तुला. देतो रे, देतो हेअर ड्रायर. ते लहान लेकराचं देऊन देईन मी. चला काय, आता आम्ही निघतो. काय बोलले, काय बोलले का? दाना पाणी बंद म्हटलं. बरं वाटते का आता? चला काहीच निघतो आता आम्ही ऑफिससाठी. बात पे नाच किती का घे. उद्या सॅलरी होईन, उद्या उद्या सॅलरी होईन. या या या. हा का, आरामात. स्टॉल बांधलाय मी, खूप दिवसानंतर बांधलाय मी. कचरा पण फेकून देऊ. स्टॉल, स्कार्फ. पुश कुठे ठेवलाय तू कपडा? बाय. चला काही स्कूटी लावली आहे मी. चल रही है. पोचलो आहे काहीच ऑफिसला. फ्लोअरवर भेटू आता आपण. 5 मिनटं थोडं लेट झालं आहे. सच्चा गुड मॉर्निंग. ब्लॉगिंग केलं का? चल जाऊ फ्लोअरवर. हेलो, गुड मॉर्निंग सर. एक्सिस बैंक की तरफ से आदित्य बात कर रहा हूँ सर. आवाज़ आ रही है क्या? सर आपका पर्सनल लोन का ओवरड्यू का पेमेंट बाकी था सर, इसलिए कॉल किया सर हमने. 1 सेकंड सर, लाइन करने दीजिए. पतिरा रवि सर से नाम, पतिरा रवि सर से, पतिरा रवि सर से बात हो रही है ना? ये है सर गुजरात का, गुजरात का है. कौन से का? राजकोट. हाँ, प्रतिभा रवि. ठीक है सर, क्षमा चाहता हूँ, रॉन्ग नंबर है. रॉन्ग नंबर. किती रॉन्ग नंबर आहे तरी दिवसभर? रॉन्ग नंबर. बापरे, सच्चा. गाईज आता ब्रेकला चाललो आहे आम्ही. खूप भूक लागली आहे सचिन.
आज अप्रुव्हल आला आहे आणि आजपासून काम चालू झालं आहे मेनू 26चं डेली येतात. काय पाहिजे आपल्याला? आपल्याला पैसा म्हणजे रोजचं आपल्याला 26,000 रुपये कस्टमरकडून काढावं लागेल है ना? कस्टमर देणार का? कस्टमर काय देत नाही. आणि दिवाळी आली आहे माझ्या मध्ये तो बोलणार की हे बाबा मला दिवाळीला पाहिजे हे पाहिजे हा. काही सचिननं बघा भेंडीची भाजी आणली आहे, चिप्स आणि चपाती आणि मी मुंगाची डाळ आहे आणि सॅलेड आहे आणि चपाती. सो आता आम्ही जेवतो. काही पोटभरून मस्त जेवण झालं आहे आमचं. आणि सचिन रस प्यायला आहे म्हटलं माय. सचिनचं पण झालं आहे पोटभरून जेवण. चला काही पोट भरून जेवण झालं आहे. आता मस्त काम करायचं. हा मग का नाही आजपासून हां काय डेली 26,000 रुपये काढायचे. ते कनेक्ट केलंस ना तू? चार्जिंग कमीच होईल ना. माझं करून बघ कनेक्ट. आहे ना देऊ? माझी पण लोस होईल ना चार्जिंग. चला गाईस आता काम करू. तुम्हाला भेटतो आता ऑफिस सुटल्यानंतर. काम करून घेतो. सचिन आहे का? सचिन या चला गाईस झालं आता लॉगआउट आमचं. बार बोलतो होता कधी होते लॉगआउट. चला आता गाईस जातो आम्ही घरी. ताईला घेतो जातो घरी. या महाप्रसाद रोहिणीत या काहीच बघा इकडं संगीतचा बघा प्रोग्राम पण चालू आहे आणि इथं आम्ही जेवण करत आहे. या हे दादा एक खोजागिरीचा कार्यक्रम. सगळेजण इथं नाईट आहे 12 वाजले आहे. मस्त चालू आहे इकडं
सगळ्यांच्या. आमच्या कॉलनीमधल्या सगळ्या लेडीज वगैरे आहे आणि इकडे सगळे बॉईज आहे. मजा येते का? मजा येते. कोजागिरी नाही रे, ते कोजागिरी आहे. कोजागिरी. गोळ्या घेतल्या नाही. सो गाईस बघा आम्ही काय कोजागिरी कोजागिरी रे, कोजागिरी कोजागिरी. पौर्णिमा केली, दूध पिलं आता आणि हे सगळं हिच्यामुळे झालंय. अरे अरे पडली होती रे बाबा. हिनं सगळ्यांना म्हटलं होतं की असं नॉर्मली की आपण करू म्हणून, आणि हिच्या एका म्हणण्यावर जेवण झाल्यानंतर खाली बसलोय सगळेजण. मग मी नॉर्मली विचारलं, म्हटलं कोजागिरीचं काही केलं नाही का? सगळेजण बोलले आज जेवणामुळे काही प्लॅन झालं नाही, कोणी मनावर घेतलं नाही. म्हटलं मग आता करा. मग सडनली मग ते बोलले ठीक आहे, तू म्हणतेस तर करूया. वा बघा हिच्यामुळे झालंय. असं केलं. सो गाईज आमच्या कॉलनीमधली देवी पण आज उठली आहे, तो मस्त महाप्रसाद पण खाऊन आलो. आणि आता ही गोड्या घेते. आता बरं वाटतंय ना? रात्री 1 वाजता. रात्री 1 वाजता. सो गाईज आजचा ब्लॉग आपण एकदा सेंड करू. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम तसंच राहू दे. तर आता झोपतो, उद्या परत ऑफिस आहे. वाटत नाही त्या उद्याचं ऑफिस आहे आणि आपण मस्त 12-1 वाजेपर्यंत झाले. नॉर्मली तसे 12 तर वाजलेच असते. बरोबर आहे. चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.